अशी अचानक कशी काय? आणि इथं देवळात का बोलवलंस? घरी का आली नाहीस? नक्की काय झालंय? वहिनी अहो किती प्रश्न विचारताय. तुम्ही आधी पाया तरी पडून घ्या, मग आपण शांतपणे बोलू. सांग आता. हो चला ना, आपण बसून बोलूयात. अगं मला कळेस ना, तू इथं का, तू घरी का आली नाहीस? हो वहिनी सगळं सांगते, या तुम्ही आधी. बर सांग आधी, काय झालंय? मला नलीविषयी तुमच्याशी बोलायचंय. मला सांगा, तुम्ही आता देवाकडे काय मागितलं? काय मागणार? सांगितलं त्याला, चांगल्या घराचं स्थळ मिळू देत नलीला, आणि ती तिथं सुखानं नांदू देत. हेच बोलायचं होतं मला. वहिनी इतकी वर्ष झाली आहेत, आपली नली आता मोठी झालीये, वयात आलीये. मला ना आजही तिच्या जन्मासाठीचा तुमचा संघर्ष आठवतोय. पण एक गोष्ट लक्षात आलीये माझ्या, म्हणजे अर्थात तुमच्याही आलीच असेल. तुम्ही नलीशी शेवटचं कधी बोलला होता? एक अशी आई जी तिच्या मुलीच्या जन्मासाठी समाजाच्या, घरच्यांच्या, सगळ्यांच्या विरोधात जाते, त्या मुलीला जन्मही देते, आणि आता तिच्याशी बोलतही नाही. असं का झालं वहिनी? घटनाच अशा घडत गेल्या. खर तर मी तिकडी, अपशकुनी असं काहीही मानत नव्हते, पण नलीच्या जन्मानंतर इतकी वर्ष अपशकुनांची मालिका सुरूच होती. मग मात्र माझा या सगळ्यावर विश्वास बसत गेला. माझ्या मुलीकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलला. मी नलीला तिकडी मानायला लागले. मला वाटायला लागलं ती खरंच अपशकुनी आहे असं. आणि मग हळूहळू माय लेकींच्या नात्यात अंतर पडत गेलं. कधी कधी मला वाटतं मी खरंच चुकतीये का, पण मी काय करू? माझ्या सहनशीलतेला सुद्धा मर्यादा आहे. मला सगळं पटतंय तुमचं वहिनी, आणि या सगळ्याला फक्त एकच उपाय, नलीचं लग्न. आणि नलीच्या लग्नातले अडथळे दूर करण्यासाठी माझ्याकडे एक उपाय आहे. फक्त तो तुम्हाला पटायला हवा. हाय हॅलो, एक अनाउन्समेंट आहे. तसं काही विशेष नाहीये, पण विशेष आहे. हे आमचे धाकटे बंधुराज सौरभ. सर, आम्ही का सौरभ सरांना ओळखत नाही का? नाही, तसं ओळखणं वेगळं, पण आजपासून सौरभची एक वेगळी ओळख असणार आहे. दादा, काही वेगळी ओळख वगैरे नाहीये. मी सुद्धा आजपासून ऑफिसमध्ये काम करणार आहे, इतकंच. सौरभ आपलं प्रोडक्शन युनिट हँडल करणार आहे. सौरभ, या वैशालीताई, मुस्कान, स्वातीताई, आणि हा प्रकाश. प्रकाश आपल्या रॉ मटेरियलचं सप्लाय अँड स्टोरेज बघतोय. तुला त्याच्यासोबत काम करावं लागेल. हाय सर. सॉरी हा सर, मला जरा उशीरच झाला. इट्स ओके वर्षा. सौरभ, हा, ही वर्षा. हाय. तुला जे काल सांगितलं होतं ते? हो सर, मी कालच केलंय. या ना, दाखवते. ग्रेट. चला लागा कामाला. या. हे बघा सर, तुमचं टेबल. चला कामाला लागा. दादा. काय रे? एक्सक्यूज मी, इथे बसायचंय मी? हो दादा. अरे सौरभ, तुला बसायला तरी कुठे वेळ मिळणार आहे?
इतके मेजर टार्गेट आहेत आपल्याकडे कम्प्लीट करायला. तुला सांगतो, तुझा सगळा वेळ कारखाना, रॉ मटेरियल आणि ते कामगार ह्यांच्या मागेच जाणार आहे. ठीक आहे? ऑल दी बेस्ट. सर, येत आहे ना? सर, यू कॅरी ऑन, मी आलेच. काय? वडाच्या झाडाशी लग्न? का? काय झालं? गावातली माणसं माझ्याशी वाटेल तसं वागतात, वाटेल तसं बोलतात मला. पण ऍटलीस्ट माझ्या घरच्या माणसांनी तरी माझा विचार केला पाहिजे ना. अगं, आई जे सांगते ते तुझ्या काळजीपोटीच सांगते ना. त्यात काहीतरी तथ्य असेल. कसलं तथ्य आलं दादा त्यात? ती लग्न माझं वडाच्या झाडाशी करायला निघालीये. माझ्या भावनांचा आणि आयुष्याचा बाजारच मांडलायत का तुम्ही? कुठली आई आपल्या तरुण मुलीचं लग्न वडाच्या झाडाशी करते? हे मला मान्य नाही. एवढ्या पटकन टोकाचा निर्णय घ्यायची गरज आहे का नली? दुसऱ्याचं काही ऐकायचं नाही असा स्वभाव झाला हिचा. सगळे दोष फक्त माझ्यातच आहेत का दादा? असं कोणी म्हणालं का नली? प्रत्येकाची ना सांगण्याची पद्धत वेगळी असते. काही आडून आडून सांगतात, काही तोंडावर सांगतात. हे बघ, इतरांचं मला माहित नाही, पण आई जे सांगतेय ना ती तुझ्या काळजीपोटी, प्रेमापोटीच सांगत असेल ना. पण म्हणून काय मी झाडाशी लग्न करू? अगं, पण आई हे का सांगतेय याचा जरा शांतपणे विचार तरी कर. समजून घे काय सांगतेय ते. तू कशाला जीव काढतीये सुषमा? मला माहिती होतच ही मुलगी विचार न करता माझं म्हणणं असं सोडवून लावणार. मी खरंच इतकी उथळ आहे का? तुम्ही जर लॉजिकली काही सांगत असता ना, मी खरंच विचार केला असता. पण हे काय, झाडाशी लग्न? ऋषी, आता ही वाद घालणार? ज्याचं करावं भलं ते म्हणते माझंच खरं. आई आई, एक मिनिट थांब. मला असं वाटतं की आपण नलीला थोडा वेळ द्यायला पाहिजे विचार करायला. अरे, वेळच महत्वाची आहे. वेळेवरच निर्णय घ्यायला हवेत. एकदा का वेळ चुकली की पश्चाताप नशिबी येतो. नली, तू विचार कर ना प्लीज. बघितलंस कशी तणतणत गेली ते? हे असं वागतात? आई, अगं विषय पण तेवढा हळवा आहे ना, आणि नलीला धक्का बसणं साहजिकच आहे ना. आई, तू तरी समजून घे ना प्लीज. अरे, आई आहे मी तिची, जन्म दिलाय मी तिच्या बाबतीत चुकीचा निर्णय घेईन का? हो आई, पण हे बघ ऋषी, आपल्याकडे लग्नाशिवाय दुसरा पर्याय नाहीये. ऋषी, तू एक काम कर. तू ना मितालीला जाऊन भेट. तिला सगळं समजावून सांग. मिताली आणि नली एकमेकांच्या जीवाभावाच्या मैत्रिणी आहेत. आपल्यापेक्षा तिचंच जास्त ऐकते नली. तू मितालीला सांग, एकदा बोल तिच्याशी. हा, कळतंय का? हो, मी भेटतो तिला. सोड ना, सोड. कळत नाही का तुला? सोड.
विठा, शांत हो, शांत. स्त्री जन्माची हीच कहाणी आहे बघ. आपलं दुःख बघणार कोण आणि अश्रू पुसणार कोण. मासळी जशी पाण्यात तशी स्त्री संसार सागरात. मासळीचे अश्रू कधी दिसतात का? दिसतात? वाहून जातात ते समुद्राच्या पाण्यात. बाई, काय करणार? स्वभावाला काही औषध असतं का? खूप सहन केलंस बाई तू, खूप. अजूनही उपेक्षाच आहे तुझे नशिबी. मी जर तुझ्या जागी असते ना, निघून गेले असते. किती ते सहन करायचं आणि असं उपेक्षित आयुष्य काढायचं. मी तर ना काडीमोडच घेतलं असतं. कपाळावर कुंकू लावायचं आणि विधवेचं आयुष्य जगायचं. बाबा, तुम्ही जिथे कुठे असाल तिथून बघताय ना, तुमच्या लाडक्या मुलीचं लग्न वडाच्या झाडासोबत लावलं जात आहे. बाबा, मी लहानपणापासून खूप त्रास सहन केलाय. मी तिकडे म्हणून जन्माला आले, यात माझा काय दोष आहे बाबा? मी कधी कोणाचा वाईट विचार सुद्धा केला नाही, तरी पण सगळे मला वाईट बोलतात. बाबा, तुम्ही आज इथे असायला हवा होतात बाबा. मला खूप आदर वाटला असता तुमचा. आई म्हणते माझ्या वडाच्या झाडासोबत लग्न झालं तर माझ्या लग्नात बाधा येणार नाही. गावातली लोक मला आधीच वाईट बोलतात. झाडासोबत लग्न केलं तर त्यांना अजून एक विषय मिळेल बोलायला. मला या सगळ्या गोष्टीची खूप भीती वाटते बाबा. मी काय करू? काय करू मी? जेवलोय मी, जेवलोय. मिठाई, मी तुझा लेक आहे ना. तू मला लहानपणापासून वाढवलंयस ना. मी तुला आई सारखंच मानतो. का बोलतोय? कारण मला तुझा त्रास दिसतोय अगं, आणि त्याचा मला त्रास होतोय. मिठाई, तू ना देवाऱ्यात निरंतर उजळणाऱ्या त्या दिव्याच्या ज्योतीसारखी निर्मळ आहेस. अगं, तू इतकी निर्मळ असताना तुझ्या वाटेल हे सगळं काय हवं? तू का सहन करतीयस? ऐक ना मिठाई, प्लीज प्लीज मला परमिशन दे. मी बोलतो काकाशी, तू प्लीज ऐक ना ग. अरे पण हे कसं शक्य आहे? मिताली, अगं का शक्य नाहीये? नलीचं लग्न, ते पण वडाच्या झाडाशी. हे बघ, हे लग्न पौर्णिमेच्या मुहूर्ताला व्हावं हा आईचा निर्णय आहे, आणि तो नलीच्या भल्यासाठीच असणार आहे ना. तुला काय माहिती रे पौर्णिमेबद्दल? मला काही माहिती नाहीये, पण माझा आईवर पूर्ण विश्वास आहे. तिने नलीच्या भल्यासाठीच हा निर्णय घेतला असणार. ऋषी, झाडाशी लग्न करण्याची कल्पना मला स्वतःला पटत नाही. मग ते इतर मुलींना कशी पटेल? त्याली इतर मुली वेगळ्या, नली वेगळी. तिचं भलं व्हावं यासाठी आईची होणारी तळमळ मी बघतोय ग मिताली. आईनेच मला सांगितलं की तुझ्याशी बोल, कारण नली आमच्यापेक्षा तुझं जास्त ऐकते.
असं जरी असलं तरी मला नाही वाटत नली या लग्नाला पटकन तयार होईल. मिताली, मी आणि आई नलीचे शत्रू आहोत का ग? मिताली, मी तुला रिक्वेस्ट करतो, प्लीज तू नलीला या लग्नासाठी तयार कर. हे बघ, ह्यात 100% नलीचं भलंच होणार आहे, म्हणून मी तुला हे करायला सांगतो. मिताली, प्लीज प्लीज तू आम्हाला मदत कर. धर्म संकटात टाकलंस ऋषी मला तू. पण मी करते प्रयत्न, पण मला नाही वाटत नली या लग्नाला तयार होईल. मिताली, वातावरण खूप छान झालंय ना, एक राऊंड मारायचा का? नको, खूप रात्र झाली ना आणि मला झोप पण येते. येते मी. बाय, गुड नाईट. बाय. दादा, काय झालं? दादा, स्वप्न पडलं का? तुला किती वेळा सांगितलंय झोपताना पाणी पिऊन झोपत जा, म्हणजे स्वप्न नाही पडत. दादा, पाणी देऊ का? नको. तू का जागायस? मी ते हे आपलं हे. झोप रे, ऑफिस आहे उद्या. हा, झोपतोच आहे. आवरा लवकर. हा, थांबा हजर. मला वाटतं नले, एक मैत्रीण म्हणून काय योग्य आहे ते मी तुला सांगायला काही हरकत नाही. ऋषी दादा भेटला वाटतं तुला. का नाही भेटणार? अर्धा किलो साखर, अर्धा किलो रवा आणि शेंगदाणे, बरोबर ना? बरोबर. नले, आपल्याच जर बोलून गुंता सुटत असेल ना तर काय हरकत आहे? पटण्यासारखं असेल ना तर गुंता सुटेल. तू ऐकणार आहेस का नाही? तू पटण्यासारखं बोल, मग मी ऐकेन. अगं, पण न पटण्यासारखं ऋषी कशाला सांगेल तुला? तू काही वकील पत्र घेतलंयस का त्याचं? वकील नाही, एक मैत्रीण म्हणून समजवते ना मी तुला. काय समजवतेस? झाडाशी लग्न कर. अगं, त्यामागचा उद्देश बघ ना नले. म्हणून मी काय झाडाशी लग्न करू? हरकत काय आहे? मिताली, मग तू ऋषी दादा सोबत लग्न कर ना. काय काय बोलतेस तू नले? अगं, काय हरकत आहे? अगं, हरकत अशी नाही, पण मी अजून तसा काही विचार नाही केला. म्हणजे कळतंय ना तुला की लग्न करण्यासाठी खूप विचार करावा लागतो, मनाची तयारी असावी लागते. अगं, पण मी का करू ऋषीशी लग्न? अगं, माझा भाऊ खूप गोड आहे, मनाने आणि विचाराने पण खूप चांगला आहे. गव्हर्नमेंट जॉब आहे त्याच्याकडे आणि दिसायला पण किती छान आहे. काहीच अडचण नाहीये. ऋषी दादा, चालेल? हा, थांब थांब, मला तुझा मुद्दा कळतोय, पण नले, इथे तुझ्या लग्नाची चर्चा सुरू आहे, माझ्या नाही, हे लक्षात घे. आणि
मी असं ऐकलंय की पौर्णिमेचा मुहूर्त चांगला असतो आणि आपल्या घरची वडील माणसं आपल्या बाबतीत चुकीचा निर्णय घेणारच नाहीत. हो करेक्ट बोलते. एक मिनिट थांब. मिताली, घरचे म्हणजे कोण? आई की ऋषी दादा? सगळे म्हणजे सगळे, म्हणजे त्यात मी पण आले ना. आता मला कळतंय तुम्हाला हे कोण करायला सांगताय ते.